जेव्हा आयुष्य खूप त्रास देतं, जेव्हा मन तुटतं, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच खरी सुरुवात होते. होय, कदाचित तू आत्ता त्या टप्प्यावर आहेस. कदाचित सगळं हातातून निसटल्यासारखं वाटतंय. कदाचित लोकांनी साथ सोडली, स्वप्न तुटली आणि स्वतःवरच विश्वास उरलेला नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, वेदना म्हणजे शेवट नाही. वेदना म्हणजे परिवर्तनाची सुरुवात आहे. जेव्हा दुखतं ना, तेव्हाच माणूस बदलतो. जेव्हा मनात आग लागते ना, तेव्हाच खरी ताकद तयार होते. तू जे सहन करतोयस ते काही साधं नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपयश, प्रत्येक नाकारलेली संधी, हे सगळं तुला तोडायला नाही तर घडवायला आलंय. आयुष्य तुला परीक्षा देतंय, कारण त्याला माहित आहे की तू ती पास होऊ शकतोस. पण एक प्रश्न आहे, तू स्वतःवर विश्वास ठेवतोयस का? कारण सगळं इथेच ठरतं. बाहेरचं जग तुला कितीही खाली खेचेल, पण जर तू स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणीही तुला थांबवू शकत नाही. कधी आयुष्य आपल्याला एकटं टाकतं, फक्त हे पाहण्यासाठी की आपण स्वतः उभं राहू शकतो का. आणि हे खरं आहे, जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा तू स्वतःला सापडतोस. तुला माहित आहे का, यशस्वी लोक वेगळे कसे असतात? त्यांना पण वेदना झाल्या होत्या, त्यांनाही अपयश आलं होतं, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांच्या वेदनांना शक्तीत बदललं. तूही करू शकतोस. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला अर्थ आहे. प्रत्येक कठीण दिवस, प्रत्येक निराशा तुला पुढच्या पायरीसाठी तयार करत आहे. हो, कधी खूप अवघड वाटतं, उठायलाही मन होत नाही, काहीच करावंसं वाटत नाही. पण अशा वेळी तू स्वतःला सांग, मी थांबणार नाही. कारण तू थांबलास तर सगळं तिथेच संपेल, आणि तू पुढे गेलास तर काहीतरी नवीन घडेल. तुला सगळं एकदम बदलायचं नाही, फक्त एक छोटं पाऊल टाक. आज फक्त उठ, उद्या थोडं पुढे जा, आणि हळूहळू तू पाहशील तू खूप दूर आलायस. लोक काय म्हणतात याचा विचार करू नकोस, कारण लोक फक्त बोलतात. त्यांना तुझी वेदना कळत नाही, तुझी लढाई कळत नाही. तू तुझ्यासाठी लढ. तू जे स्वप्न पाहिलं होतंस ते अजूनही जिवंत आहे, फक्त तू त्याच्याकडे पुन्हा वळायचं आहे. तुला परफेक्ट व्हायची गरज नाही, तुला फक्त प्रयत्न करत राहायचं आहे. कधी अपयश येईल, पण अपयश म्हणजे शेवट नाही, तो एक धडा आहे. जर तू पडलास तर उठ, पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा पड, पुन्हा उठ. कारण शेवटी जिंकतो तोच जो हार मानत नाही. तू मजबूत आहेस. कदाचित तुला आता ते जाणवत नसेल, पण तू आतून खूप ताकदवान आहेस. तुझ्या आत एक आग आहे, आणि ती आग तुला पुढे घेऊन जाईल. तुला फक्त ती जागवायची आहे. आजपासून एक निर्णय घे, काही झालं तरी मी हार मानणार नाही. लोक सोडून गेले तरी चालेल, पण मी स्वतःला सोडणार नाही. परिस्थिती कठीण असली तरी चालेल, पण मी प्रयत्न थांबवणार नाही. कारण एक दिवस येईल जेव्हा सगळं बदललेलं असेल. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हो, तो काळ कठीण होता, पण मी हार मानली नाही. आणि तोच तुझा विजय असेल. तू जिंकण्यासाठीच जन्माला आलायस. तुझं आयुष्य काही साधं नाही, तुझं अस्तित्व महत्वाचं आहे. तू जे स्वप्न पाहतोस ते पूर्ण होऊ शकतं. फक्त विश्वास ठेव आणि चालत राहा. वेदना कायमची नसते, अंधार कायमचा नसतो. सूर्य पुन्हा उगवतोच आणि तुझं आयुष्यही उजळणार आहे. तू फक्त थांबू नकोस, तू पुढे चालत राहा, तू लढत राहा, कारण शेवटी जिंकणार तूच आहेस. थोडा थांब, आता डोळे बंद कर आणि स्वतःला विचार, मी खरंच हार मानणार आहे का? जर उत्तर नाही असेल तर मग उठ आणि सुरू कर आत्ताच, कारण तुझी वेळ आली आहे. आयुष्य कधीच सोपं नसतं, पण सोपं असतं तर तू इतका मजबूत झालाच नसतास. तू ज्या वेदना अनुभवतोयस त्या तुला काहीतरी शिकवायला आल्या आहेत. प्रत्येक संघर्ष तुला घडवत आहे. जसं लोखंड तापल्यावरच मजबूत होतं, तसंच तूही या परिस्थितीतून मजबूत होत आहेस. तुला वाटतंय की सगळं संपलंय, पण खरं सांगू, मी फक्त सुरुवात आहे. आयुष्यातली ही वेळ, हीच तुझी टर्निंग पॉइंट असू शकते. जर तू आता हार मानलीस तर तू कधीच जाणणार नाहीस की तू किती मोठं काही करू शकत होतास. पण जर तू आता उभा राहिलास तर तू इतिहास घडवू शकतोस. तुझं फ्युचर अजून लिहिलं गेलेलं नाही, ते तू लिहिणार आहेस.
तुझ्या मेहनतीने, तुझ्या जिद्दीने, तुझ्या विश्वासाने. तू जसा विचार करतोस तसंच तुझं आयुष्यवंत. जर तू स्वतःला कमजोर समजशील तर तू तसाच राहशील, पण जर तू स्वतःला विजेता समजायला सुरुवात केली तर तू खरंच जिंकायला सुरुवात करशील. मनातली भीती काढून टाक. भीती फक्त एक भावना आहे, ती खरी नाही. तू तिच्यापेक्षा मोठा आहेस. तू जे काही करू इच्छितोस ते करू शकतोस. तुला फक्त एक पाऊल टाकायचे आहे आणि मग अजून एक आणि अजून एक. हळूहळू तू शिखरावर पोहोचशील. कोणीही एकाच दिवसात यशस्वी होत नाही. सगळ्यांना वेळ लागतो, पण जे थांबत नाहीत तेच पोहोचतात. तूही पोहोचशील, फक्त चालत राहा. लक्षात ठेव, वेदना तात्पुरती आहे, पण हार मानणं कायमचं असतं. म्हणून वेदना सहन कर, पण हार मानू नकोस. तू खूप काही करू शकतोस. तुझ्यात ती ताकद आहे, तुझ्यात तो आत्मविश्वास आहे. तुला फक्त तो ओळखायचा आहे. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. स्वतःवर शंका घेणं बंद कर. तू कॅपेबल आहेस, तू पॉवरफुल आहेस आणि तू अनस्टॉपेबल आहेस. कोणीही तुला थांबवू शकत नाही जोपर्यंत तू स्वतः थांबत नाहीस. म्हणून उठ, लढ आणि जिंक. कारण तुझ्यासारखा योद्धा हार मानण्यासाठी बनलेला नाही, तू जिंकण्यासाठी बनलेला आहेस आणि तू नक्की जिंकशील. जर तू हे ऐकत असशील तर लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्यासारखे हजारो लोक लढत आहेत, पण जिंकतो तोच जो शेवटपर्यंत टिकतो. तू टिक, तू लढ, तू जिंक. तुझा वेळ येणारच आहे आणि जेव्हा तो येईल तेव्हा जग बघेल तू कोण आहेस. तोपर्यंत थांबू नकोस.